इथे तेल गरम झालेलं आहे. 1 टेबलस्पून जिरे टाकूया. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. या भाजीला कांदा थोडा जास्तच लागतो, त्यामुळे 2 मोठे कांदे घेतलेले आहे. कांद्याला छान कलसवून घ्यायचा आहे. आपल्याला हा कांदा सोनेरी कलर येईपर्यंत कलसवायचा आहे. आता छान सोनेरी कलर आलेला आहे कांद्याला. आता धुवून घेतलेली चिवईची भाजी टाकायची आहे. कांदा आणि भाजीला मिक्स करून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर चेक करूया भाजी सॉफ्ट झाली आहे की नाही. या स्टेजला भाजी छान सॉफ्ट झाली आहे. त्यामध्ये आपण तिखट आणि हळद टाकूया. या भाजीला तिखट थोडे जास्तच लागते, त्यामुळे मी 2 ते 3 टेबलस्पून तिखट घेतले आहे. त्यानंतर 3 ते 4 टेबलस्पून बेसन टाकायचं आहे. बेसन छान सगळं भाजीवरती पसरेल अशा प्रकारे टाकायचं आहे. बेसन नीट पसरवल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट वाफ येऊ द्यायची आहे. 1 ते 2 मिनिट वाफ झाल्यानंतर चेक करूया भाजी थोडी सॉफ्ट आहे की कशी आहे. ही भाजी थोडी सॉफ्ट आहे. आता परत त्यामध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून बेसन टाकूया, कारण ही भाजी शक्यतोवर कोरडी असते. बेसन छान प्रकारे पसरवल्यानंतर आपल्याला परत त्याला वाफ येऊ द्यायची आहे. झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट आता याला वाफ येऊ द्यायची आहे. 1 ते 2 मिनिटानंतर परत भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भाजी नीट मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून मीठ सगळीकडे नीट लागेल. त्यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. आता परत भाजीला मिक्स करूया 1 ते 2 मिनिटानंतर. या स्टेजला गॅस बंद करून